राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. पुणे जिल्ह्यातील खेड पोलीस स्टेशन हद्दीमधील मोतीलाल कांतीलाल गदिया व 59 वर्ष, व्यवसाय व्यापार व शेती, राहणार श्री अपार्टमेंट पाबळ रोड होलेवाडी, राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे, हे त्यांचे राहते घराला कुलूप लावून देवदर्शनासाठी अक्कलकोट येथे गेले होते. दिनांक 2 जानेवारी ते दिनांक 3 जानेवारीच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांचे राहते घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून त्यामध्ये घरात प्रवेश केला. कपाटे उचकटून व तोडून त्यामध्ये ठेवलेले रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने व टायटन कंपनीचे घड्याळ असा एकूण 68,02,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठ्या घरफोडीची घटना खेड शहरामध्ये भरवस्तीमध्ये घडल्याने घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरी गेला होता. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने बैठक घेऊन मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेची 2 पथके तयार करण्यात आली. घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. गुन्ह्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या कारचा सहभाग असून वाहन नाशिक बाजूकडे गेले असल्याचे आढळून आले. सुमारे 120 किलोमीटर पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. संशयित आरोपींचे फुटेज उपलब्ध झाले. आरोपींचे फुटेज हे गोपनीय बातमीदारांना देण्यात आले. सदर गुन्ह्यात उत्तर भारतातील सराईत टोळी असून ती टोळी 4 चाकी वाहनांचा वापर करून महाराष्ट्रात येतात. बंद घरांची घरफोडी चोरी करून पुन्हा 4 चाकी वाहनाने उत्तर भारतात निघून जातात, अशा प्रकारची माहिती मिळाली. अशा गुन्हे कार्यपद्धतीचा अवलंब करणारे आरोपींची माहिती घेत असताना गोपनीय बातमीदाराकडून पथकातील अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले यांना ही सदरची माहिती मिळाली. आंतरराज्य टोळीतील सराईत गुन्हेगार रिजवान निजामुद्दीन शेख, सध्या राहणार सरकरपूर, थाना स्कूल ब्लॉक, दिल्ली, मूळ राहणार फिरोजपूर बिजनौर, उत्तर प्रदेश, यांनीच त्याच्या साथीदाराच्या मदतीने सदर गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये जाऊन सलग 6 दिवस आरोपींचा शोध घेतला. आरोपी सराईत असल्याने तो वेळोवेळी ठाव ठिकाणा बदलून राहत होता. त्यामुळे आरोपी मिळून येण्यासाठी पथकाला खूप मेहनत घ्यावी लागली. या दरम्यान आरोपी रिजवान शेख हा गुजरातवरून मुंबईकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पथकाने त्याचा पाठलाग केला. आरोपी रिजवान शेख हा मुंबईहून पुण्यापर्यंत पोहोचला असल्याची माहिती मिळाली. त्या सापळा लावून पुणे नाशिक हायवे रोडवर ताब्यात घेण्यात आलाय. आरोपी रिजवान निजामुद्दीन शेख वय 42 वर्ष, व्यवसाय मजुरी, सध्या राहणार सरकरपूर, थाना स्कूल ब्लॉक, दिल्ली, मूळ राहणार फिरोजपूर बिजनौर, उत्तर प्रदेश यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली त्याने दिली आहे. तर इतर 2 साथीदारांच्या मदतीने सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झालंय. आरोपीकडून गुन्ह्यात गेलेले मालापैकी 55 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 830 ग्रॅम वजनाची चांदी व गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची हुंडाई i10 कार DL3 CBR 7336 असा एकूण 47,81,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. आरोपीस न्यायालयासमक्ष हजर केले असता त्यास दिनांक 12 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कस्टडीमध्ये आहे. सदर आरोपी रिजवान शेख याच्यावर यापूर्वी कोल्हापूर, पुणे, गुजरात, दिल्ली येथे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, खेड पोलीस स्टेशन हे करत आहेत. महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कैलास बोडके, खेड.
गेली 40 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत असलेले विजय ग्रुपचे प्युअर व्हेज जम्मू काश्मीर चौधरी ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट गौरव चवीचा स्वाद महाराष्ट्राचा आमची वैशिष्ट्ये निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय सर्वोत्कृष्ट स्वच्छता जल सर्व्हिस सुसज्ज किचन हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था पार्टी हॉल बर्थडे हॉल महिला पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह प्रवासी ड्रायव्हरसाठी स्नानगृह वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था आमच्या शाखा मोशी मनसर कळंब बोटा माळवाडी आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी बोटा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक 9596645686 आणि 6006822402 महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा.